या अखंड प्रवासामध्ये आपल्यावर अनेक संकट आली, आपण खूप वादळांचा सामना केला, पण आपण खंबीरपणे त्याच्यामध्ये उभे राहिलो. मी सर्वांनी माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये मला साथ दिलेली आहे, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेला आहे. आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अभूतपूर्व असा प्रसंग घडतोय. आज आपण हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहोत. अखिल मानव जातीच्या कल्याणाची आस असणाऱ्या आणि नेहमी सत्याची साथ जाणाऱ्या बुद्धाच्या वाटेने आज आपण सगळेजण आपला प्रवास सुरू करत आहोत. या प्रवासात तुम्ही माझी सोबत कराल अशी मला आशा आहे. माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्ध धर्माचा स्वीकार करतो. तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. पहिली मागणी म्हणजे समान नागरिकत्व. पूर्व परंपरेनं चालत आलेल्या चालीरीती, रूढी इत्यादी बाबींचा आतापर्यंत अस्पृश्यांना जो त्रास होत आलेला आहे आणि हा त्रास देण्याचा अलिखित अधिकार सवर्ण हिंदू चालवत आलेले आहेत, हे नष्ट करण्यासाठी अस्पृश्यता कायद्याने नष्ट करावी आणि अस्पृश्यांना समान नागरिकत्व द्यावं. दुसरी मागणी अशी, समान हक्क. नागरिकांचे सर्व हक्क अस्पृश्यांना निर्विघ्नपणे आणि निर्भयपणे भोगता येतील अशा प्रकारचे ठोस उपाय केले जावेत आणि याबाबत जे विरोध करतील आणि त्रास देतील त्यांना कडक शासन करण्याची व्यवस्था केली. तर मित्रांनो, आता आम्ही आलो नागपूरला ही जी आहे दीक्षाभूमी आहे, दीक्षाभूमी. तर आमचं आज भाग्य आहे की आम्हाला इथे आमचे पाय लागले दीक्षाभूमीला. तर तुम्ही बघत असाल की दीक्षाभूमी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा इकडे आले आणि त्यांनी हिंदू धर्म त्यागला आणि त्यांनी बौद्ध धर्माची हे घेतली आणि जेवढे बौद्ध आणि हे त्यांना सांगितलं की हिंदू धर्मामध्ये आपला भरपूर हे होत आहे, म्हणजे लोकांना त्रास दिला आहे. हजारो वर्षा लोकांनी छळ केला हिंदू धर्माच्या लोकांनी. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी ठरवलं की आता आपल्याला सर्वात चांगला धर्म कुठला आहे. त्यांनी इस्लाम सगळे धर्मांचा त्यांनी अभ्यास केला. त्यांना कळलं की बौद्ध धर्मामध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाही, काही नाही आहे. बौद्ध धर्माचा बाबासाहेबांनी भरपूर अभ्यास केला. लगेच त्यांनी बौद्ध धर्म आले नाही, त्यांनी भरपूर अभ्यास केल्यानंतर मग त्यांना कळलं की बौद्ध धर्म हा चांगला आहे की ज्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाही आहे, कर्मकांड नाही आहे. त्यामुळे बाबासाहेबांना हा धर्म चांगला वाटला. नंतर त्यांनी लोकांना आपल्या अनुयायांना बोलले की आपण बौद्ध धर्म जाऊया आणि इकडे ती दीक्षा घेतली. ही ती दीक्षाभूमी आहे. तर त्याला बघूया दीक्षाभूमी. चला. तर मित्रांनो, आता आपण नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये आलोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथेच दीक्षा घेतलेली. त्यांनी हिंदू धर्म त्यागून मग तो बौद्ध धर्मात ते गेलेले आणि भरपूर अभ्यास केला की हिंदू धर्मामध्ये भरपूर त्रास झालेला. हजारो वर्ष लोकांनी त्रास दिला हिंदू धर्मामध्ये. आधी तेच चालू आहे, काय वेगळा फरक नाही पडलेला आहे. आणि ही ती दीक्षाभूमी आहे. तिथं आम्ही आज आमचे चरणस्पर्शी इथे लागलेत या पावन भूमीमध्ये, नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये. हे आमचे काका आहेत. काका, तुमचं काय मत आहे बरोबर आहे दीक्षाभूमीबद्दल? नाही बरोबर आहे. नाही, दीक्षाभूमीसाठीच तर आपलं हे सर्व होईल आहे. नाही तर काय नाही तर काय आपले काय आपले हालत असते. हाल असते ना. बरोबर. हाल. त्याच्यामुळे ही दीक्षाभूमी फार महत्त्वाची आहे. बाबासाहेबांनी लोकांना सांगितलं की तुम्ही स्वतः मोठे व्हा, शिका, संघटित व्हा आणि मोठे व्हा आणि संघर्ष करा, अंधश्रद्धा पाहू नका. नाही. तर मित्रांनो, आता आम्ही आलो नागपूरला दीक्षाभूमीमध्ये. आणि ही आहे दीक्षाभूमी, पवित्र भूमी अशी आहे. तिकडे बाबासाहेबांनी म्हणजे हिंदू धर्म त्यागला आणि इकडे त्या लोकांनी बौद्ध बंद कर ना मोबाईल. एक मिनिट बायको फोन बायकोला व्हिडिओ कॉल. तर मित्रांनो, आता आम्ही आहे नागपूरला आणि ही आहे दीक्षाभूमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा इकडे हिंदू धर्म, मित्रांनो हे नागपूरला आपण आलो दीक्षाभूमीमध्ये. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्म त्यागला आणि तिकडे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. कारण का हजारो वर्ष हिंदू धर्मामध्ये बऱ्याच लोकांना म्हणजे जातीवाद बघितला इकडे. जातीवाद आणि मंदिर प्रवेश बंदी होती आणि अनेक लोकांना अन्याय अत्याचार केला हिंदू लोकांनी. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी ही आपला बौद्ध धर्म स्वीकारला. थोडंसं सामोर घेणं का जेव्हा तुम्हाला दिसून राहिलं 5 मिनिट सर. तर ही ती दीक्षा. हा जो धर्माच्या नावावर चाललेला खेळ आहे तो बघ. हा धर्म कसा हीन वागणूक देतो या माणसांना. आपल्या स्वतःच्या शरीराला इजा करून दुसऱ्याच्या समोर हात पसरायला लावतो हा धर्म. साहेब टाका काही. मी तुम्हाला 100 रुपये देतो. फक्त माझी एक अट आहे. काय काम आहे साहेब? तुम्ही जे काम करताय ते आजपासून बंद करायचं. म्हणजे स्वतःच्या अंगावरती असं चाबूक मारणं, लोकांसमोर हात पसरून भीक मागणं हे आजपासून बंद करायचं. हे काम बंद केलं तर देवी कोपेल आमच्यावर. नाही जमणार आम्हाला. हे महिने की तुम्हाला 1000 रुपये देते. हे चाबूक काढा त्यांच्या हातात. रस्त्यावर भीक मागणं बंद करा प्लीज. तुमच्या पतीचा नोकरीचा बी सोय करा.
मग तर झालं. हे बघा काय बोलताय. काय झालं? त्या सगळ्या परिवारचा सोय करतो, तुम्हाला अमुक रक्कम बी देतो, प्लीज हा पोतराजीचा व्यवसाय सोडून द्या. ₹1,00,000 जरी दिलं ना तरी आम्ही हे काम सोडणार नाही. आमच्या बापदादाचं काम आम्ही पुढे घेऊन चाललोय. अरे पण असं डेंजरस इन्ह्युमन काम करायचं सुकाम? जो मी तुमच्या छोकऱ्याच्या एज्युकेशनचा सगळा सोय करतो, तुमच्या नोकरीचा सोय करतो, प्लीज हा व्यवसाय सोडा. तुमची नोकरी ठेवा तुमच्याकडे. आमचं हे काम देवानं दिलंय. आमचा जलन याच्यासाठीच तर झाला. पैसे तुम्हाला लकला तुम्हाला येताना चप्पल स्टँडचा बोर्ड नाही समजत का? आता आपण आलो हे आतमध्ये आलो आपण. जी आहे दीक्षाभूमी, तिकडे बाबासाहेबांनी दीक्षा घेतली बौद्ध धर्माची. तर ह्या रीती पाहून मित्रांनो, सम्राट अशोकाचा तुम्ही इतिहास आता वाचला असेल. सम्राट अशोक असा एक योद्धा होता, तर त्यांनी सगळे युद्ध सोडलं आणि त्यांनी बुद्धांचा मार्ग स्वीकारला. म्हणजे युद्ध करून काही फायदा नाही. आपण बोलतो वॉर वगैरे चालले, वर्ल्डमध्ये वर्ल्ड वॉर, सेकंड वॉर, थर्ड वॉर, फोर्थ वॉर. पण तुम्ही अशोकाबद्दल अशोका सर्वात जास्त म्हणजे अपराजित राजा ह्याला कोणी हरू शकला नाही. पण नंतर त्यांनी गौतम बुद्धांचा मार्ग स्वीकारला आणि त्यांनी सगळं युद्ध सगळं सोडलं आणि त्यांनी बुद्धांचा मार्ग स्वीकारला, शांततेचा मार्ग.
ही नागपूरची दीक्षाभूमी आहे. तुम्ही बघाल तर इकडे बाबासाहेबांनी हिंदू धर्म त्यागला आणि इकडे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि सगळ्या अनुयायांना हिंदू धर्म म्हणजे सर्वात ज्या लोकांनी आपलं वाईट टाकलं, तुमच्या अन्याय अत्याचार केले, त्या धर्माला त्यागायला लावलं बाबासाहेबांनी. आणि ही ती भूमी दीक्षाभूमी. हजारो वर्षांचा जो होता लोकांचा काळ, त्या काळामध्ये लोकांना वाईट टाकायचे, पाणी पण पिऊन द्यायचे, सावली आली तर त्यांना हाकलून द्यायचे, मंदिर प्रवेश नव्हता. बाबासाहेबांनी गौतम बुद्धांचा तो धर्म आहे तो स्वीकारला इकडे. एकदम समान आहे. तू इकडे काय करतोस? परिषद तर तिकडे. तू इकडे काय करतोय? आणि तुझे आई वडील कुठे आहेत? ते तिकडे उभे आहेत. तुझे आई-वडील कुठे आहेत? ते पण तिकडे उभे आहेत. चल. हो येतो ना, पण मला सांग, तुला भीती वाटत नाही का? मागच्या वेळेला इकडे हल्ला झाला होता. ती कसली भीती? गावातल्या लोकांची. हा, ते तुला त्रास देत नाहीत? लई त्रास देतात बघ. हा, मेलेले जनावर ओढत ना म्हणून त्रास देतात. नवीन नवीन कपडे घातलं म्हणून त्रास देतात. मागच्या वेळेला माझ्या आई-बाबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भाषण ऐकलं. तेव्हापासून आम्ही कोणालाच घाबरत नाही. बर बर बर, तू हो पुढे, मी आलो. नक्की ना? ये लवकर, मी वाट बघतो तिकडे. आपल्याला झाकत रे तुझी. आपण राजगृहात राहू शकत नाही, आपण तर महारवाड्यात राहिलं पाहिजे. तोंडाला येईल ते बरवू नको. असं मी नाही म्हणते आई, असं ते सनातनी लोक म्हणताय. त्यांनीच सांगितलंय अस्पृश्यांनी गावाबाहेर राहावं. लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे यशवंता. आपण लोकांच्या मताला जुमानत नाही. आपण बाबासाहेबांच्या विचारावर चालतो. आलं का ध्यानात? लई कष्टानं घर बांधलंय बाळा, असं नको म्हणूस रे. म्हणजे तू सनातनी लोकांच्या विचारांपुढे झुकणार नाहीयेस ना? अगं पण ह्याच सनातनी लोकांनी सांगितलंय की अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नाही, देवाचा विटाळ होतो. तरी तू पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं लांबून दर्शन घेणार, चोखामेळ्याच्या फक्त पायरीवर डोकं ठेवणार, आत जाण्याचा हट्ट करणार नाही, असं तूच म्हणाली. याचा अर्थ काय होतो? तुला त्यांचं म्हणणं पटतंय? अगं पण त्यांनीच सांगितलंय अस्पृश्यांना माडीची घरं बांधता येणार नाही. जर तुला त्यांचे ते विचार पटत असतील तर हे विचार पटायलाच हवे. म्हणूनच सांगतोय आपण आपलं हे घर तोडून टाकूया. असं करूया काही? असं बोलू नकोस रे यशवंता. हे त्रास भोगून घर बांधलंय. अगं ह्यापेक्षा जास्त त्रास बाबासाहेबांना झालाय ही चळवळ उभी करायला. अगं तू जर पंढरपूरला गेली तर संपलंच ना सगळं. चळवळीच्या पायात आलेला का? बाबासाहेब ही मुलं नाशिकवरून आलेत परिषदेसाठी, तुम्हाला भेटण्यासाठी थांबले. जोहार बाबा. जोहार. काय करता? आई बाबा, नाशिकमध्ये शिक्षण घेतो का? वसतिगृहामध्ये सुद्धा सगळं एकत्र राहतात. तुमचं भाषण ऐकण्यासाठी म्हणून आलो. कॉलेजमध्ये शिकता तुम्ही? हो बाबासाहेब. व्हेरी गुड. बाबासाहेब, तुमची आजची घोषणा ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. आपण हिंदू धर्म सोडतो हे खूप चांगलं झालं. आता आपल्याला योग्य तो आत्मसन्मान मिळेलच. काय आता आपण कोणता धर्म स्वीकारणारा? म्हणजे शीख, मुस्लिम की ख्रिस्ती? हे खरं तर कुठलाही धर्म चालेल, तो हिंदू धर्म नको. हे बघा, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हिंदू धर्माला कमी लेखण्यासाठी किंवा तो धर्म संपवण्यासाठी मी धर्मांतराचा निर्णय घेतलेला नाहीये. हिंदू धर्माचं तत्वज्ञान आणि त्याचा व्यवहार याच्यामध्ये खूप जास्त तफावत आहे आणि ही तफावत मला जाणवली आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय. शास्त्री, आता मला सांगा, अस्पृश्यांच्या स्पर्शाने पाणी बाटतं, त्या तळ्याचा किंवा त्या जलाशयाचा विटाळ होतो असं तुम्हाला कोणी सांगितलं? हो, तसं धर्मशास्त्रामध्ये स्पष्ट लिहिलेलंच आहे आणि माझा धर्मशास्त्राचा गाढा अभ्यास आहे. मनुस्मृतीमध्ये असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की शूद्रातिशूद्र हे नीच योनीत जन्माला आलेले असल्या कारणाने त्यांचा स्पर्श अपवित्र आहे. इतकेच नव्हे तर त्यांची सावली सुद्धा अस्पृश्य आहे. मनुस्मृतीचा चांगला गाढा अभ्यास दिसतोय तुमचा. हो. आता मला असं सांगा, रेष्या कर्दम तोयानी श्लोक ठाऊक आहे मला. तो श्लोक तुम्हाला ठाऊक आहे? हो. मग त्याचा अर्थ सुद्धा तुम्हाला ठाऊक असणारच. हो. कोर्टाला जरा याचा अर्थ सांगाल? अहो, त्याने काय साध्य होणार आहे जज साहेब? पॉइंट टू बी नोटेड युअर ऑनर. उष्टच जर का खायचं असेल ना तर त्याच्यापेक्षा उपाशी मेलेलं बरं. माणूस उदरनिर्वाहासाठी काहीतरी मार्ग शोधून काढेलच ना. आत्मसन्मानाने जर का जगायचं असेल तर जुन्या चालीरीती आणि पारंपरिक व्यवसाय आपल्याला सोडून द्यायला पाहिजे. म्हणजे नेमकं काय करायला हवं बिबा? अरे पांढरपेशी नोकऱ्या पत्करा, अरे शेती करा, उद्योग करा. शेती करायला जमिनी कुठून आणायच्या? दादा, सरकारकडे ज्या जमिनी पडून आहेत त्या आपण मागून घ्यायच्या, त्याच्यावरती कष्टाने शेती करायची. कष्ट आणि स्वावलंबन याच्याशिवाय आपल्याला तळणोपाय नाहीये. नाहीतर आपण आत्मसन्मानाने जगूच शकणार नाही. अरे जुन्या चालीरीती आपण फेकून नाही दिल्या
केल्या तर नवीन विचार करणार तरी कसा? पण मुळात कोकणातल्या अस्पृश्यांची ही अवस्था झालीच कशी? अहो, मुळात कोकण हा प्रदेशच मुळी महारांचा होता. आर्यांनी तो जिंकला आणि त्यांच्याकडून जमिनी लाटल्या आणि त्यांच्यावरती अपमानास्पद अटी घातल्या. त्या अटी आजपर्यंत कोणीही नाकारायचा प्रयत्न सुद्धा केलेला नाही. आणि आपल्यासाठी नाही, आपल्या पुढच्या पिढीसाठी या गंज लागलेल्या प्रथा परंपरा आपण टाकून द्यायला पाहिजे. कोकणातल्या अस्पृश्यांना असं गदागदा हलवण्याची गरज आहे. काहीही झालं तरी कोकणातला अस्पृश्य मी स्वतंत्र करणार.